ची बातमी परभणीमधून। परभणी जिल्ह्यामधील सरकारी कर्मचारी सध्या संपावर आहेत। कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सामान्य नागरिकांच्या कामावर याचा परिणाम होतोय। जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह अनेक प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचा आज संप आहे। मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत या कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिलाय। जुनी पेन्शन योजना लागू करावी तसंच रिक्त पदं भरावीत यासह अन्य मागण्यांसाठी राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी आज संप पुकारलेला आहे। या संपामुळे शेतकरी सामान्य नागरिकांना काही त्रास होत असेल तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि त्यांची राहिलेली कामं संप संपल्यानंतर करू असं वक्तव्य सुद्धा यावेळी महसूल कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब भेंडेकर यांनी केलंय। बातमी आहे परभणीमधून। शासनाशी मागील 6 महिन्यापासून मध्यवर्ती संघटना पत्रव्यवहार करत आहे, बैठकासाठी विनंती करत आहे, परंतु कुठल्या बैठका झाल्या नाहीत व कुठला तोडगा न निघाल्यामुळे नाईलाजास्तव आपली जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत तसेच शासनामध्ये 35 ते 40% रिक्त आहेत ते पदभरती तसेच बाकी 58चे वय 60 करण्याबाबत व कॅशलेस सुविधा व अन्य मागण्यांसाठी आज 21 एप्रिल 2026 पासून राज्यातील सुमारे 17 लाख कर्मचारी हे संपात उतरले आहेत।